आचार्य प्र.के. अत्रे यांच्या 127व्या जयंती व 28वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन या संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असणारे, त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित असणारे राज्याचे नेते, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे माजी सभापती कृष्ण खवरे आणि वेगवेगळ्या खात्याच्या मंत्रिपदाचा कारभार ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळला ते सन्माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब, आजच्या कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक श्री सु. ल. कोटवड साहेब, आजचे स्वागताध्यक्ष डॉक्टर विनायक माळसाकांत खाडे, त्याचप्रमाणे ज्यांच्या विनंतीवरून आणि ज्यांच्या निमंत्रणावरून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते महाराष्ट्र राज्य कृषी व शिक्षण संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजयरावजी कोलते साहेब, या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असणारे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य आणि पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी अतिशय उत्तम पद्धतीने काम केलं ते आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुदामप्पा इंगळे साहेब, या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय दत्ताबा चव्हाण, सभापती बांधकाम आरोग्य पुणे जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे माननीय श्यामकांतांना भिंताडे, नंदू काका जगताप सभापती, माजी सभापती APMC बाबूसाहेब माहूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम बापू धुमाळ, शरदराव जगताप, राहुलजी गिरमे, गौरवजी कोलते, त्याचप्रमाणे सन्माननीय प्राचार्य नारायण टाकसर, नागने सर, पुंडलिक मेमाने सर, शांतारामजी पोमन, संदीप ताकवले, आमचे बंडू काका जगताप ज्यांनी या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत केलं ते बंडू काका जगताप, सुनीलजी लोणकर, ताकवले सर, हेमंतजी ताकवले, संभाजी मामुनी, चंद्रकांत मेमाने, रवींद्रप्पा ताकवले, संदीप टिळेकर, वामनभाऊ कामटे, तानाजी घारे साहेब, त्याचप्रमाणे संदीपजी काकडे, दशरथ यादव, त्याचप्रमाणे दत्तागड, भाऊसाहेब गुरव, केशवजी काकडे, महाजन साहेब, ॲडव्होकेट खाडे आणि व्यासपीठावर आणि इथं उपस्थित असणारे सन्माननीय बोंगळे आणि उपस्थित सर्वच मान्यवर, दिवसभराच्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित आहेत ते सर्वच मान्यवर, सिद्धराम भुजबळ साहेब असतील, कोडितकर साहेब असतील, त्याचप्रमाणे शबीरभाई असतील, बरेच जण उपस्थित आहेत, सर्वच उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मी साधारणपणे मला बोलायला 10 मिनिटाचं मी 8च मिनिटात उरकणार होतं, पण 2 मिनिटं वाढवून दिल्यामुळं 10 मिनिटातच मी माझं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आप्पाच बोलणार होते, परंतु आप्पांचा दाढेचं इम्प्लांट त्या ठिकाणी केलं आहे आणि थोडेसे आजारी असल्यामुळे आप्पा म्हणले की माझे 2-3 मिनिटं तुम्ही घ्या, तुमचे 5-7 मिनिटं असं म्हणून एक 10 मिनिटाचं मनोगत मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आप्पांनी खरं तर सुरुवातीलाच मी एक उल्लेख करतो, रामराजे निंबाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी आप्पांनी मला बोलत असताना सांगितलं की सुरुवातीला पुरंदरमध्ये पाणी संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी पाणी मिळवून गुंजवणीचं पाणी पुरंदरला यावं यासाठी आप्पांनी संघर्ष केला. तर आप्पांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी आम्ही संघर्ष केला, ज्याला बरं 10-15 वर्ष झाली, 15 वर्षापासून संघर्ष करतोय, परंतु आमच्याकडे गुंजवणीचं पाणी आलं नाही. परंतु रामराजे निंबाळकर साहेबांनी देवघर धरणातून त्या ठिकाणी पलटण वगैरे तिकडचा जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये 4-5 वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी पाणी खेळत आहे आणि ते सुजलाम सुफलाम अशा प्रकारचे सगळे दुष्काळी तालुके त्या ठिकाणी झालेत. आज रामराजे नाईक निंबाळकर साहेब या ठिकाणी आले, त्यामुळे आपलाही गुंजवणीचा प्रश्न, त्यांचा पदस्पर्श या ठिकाणी झाल्यामुळं तो सुटावा, तो योगायोग यावा असं त्यांनी मला त्यांनी कानाला सांगितलं. म्हणजे मला बोलता येत नाही, तुम्ही त्या ठिकाणी बोला, कारण त्यामुळं मी करत तो उल्लेख त्यामुळं ॲडव्होकेट कलाताई फडतरे या ठिकाणी दशरथ यादव आहेत म्हणून तो उल्लेख खरं तर डॉक्टर दळवी साहेब या ठिकाणी आहेत म्हणून मी उल्लेख करत तो त्या ठिकाणी केला. आज आपण खरं तर सगळे पुरंदरचे आहोत, प्रत्येक पुरंदरमध्ये राहणारे सगळेच लोक तशा पद्धतीने भाग्यवान आहेत. समुद्र सपाटीपासून सर्वात उंच तालुका कोणता असेल तर पुरंदर तालुका, सर्वात जास्त दुष्काळी तालुका कोणता तर पुरंदर तालुका, सर्वात जास्त बुद्धिमान अशा प्रकारची मुलं जन्माला येणारा तालुका कोणता, पुरंदर तालुका. म्हणून इथं कुलगुरूंच्या पासून सगळे डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, प्राध्यापक असतील किंवा त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या काम करणारे IAS असतील, IPS असतील, सगळ्या प्रकारचे काम आपण त्या ठिकाणी करतो. त्याचं कारण दुष्काळ. जेवढी प्रतिकूल परिस्थिती जास्त असते तेवढं त्या प्रतिकूल परिस्थितीच्या मानगोटीवर पाय देऊन विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न लोक त्या ठिकाणी करतात. त्यामुळे पुरंदर तालुक्यानं प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ कधी केला नाही, गरिबीचा बाऊ केला नाही, दुष्काळाचा कधी त्यांनी बाऊ केला नाही, साधनं नाहीत म्हणून कधी पुरंदरचे लोक त्या ठिकाणी गर्भगळीत झाले नाहीत. असणाऱ्या परिस्थितीचा विचार करून त्याच्यातून मार्ग काढायचं काम रामदास जगताप सर आणि गरुड सर त्या ठिकाणी आपण सातत्यानं करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून पुरंदरमध्ये आता जे वैभव दिसतं, कोणत्याही राज्यामध्ये जा, कोणत्याही तालुक्यामध्ये जा,
परदेशामध्ये जा, त्या ठिकाणी पुरंदरची लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मध्ये आम्ही युरोपच्या दौऱ्यावरती गेलो, प्रत्येक शहरामध्ये कुणीतरी पुरंदरचं त्या ठिकाणी सापडतं, ते भेटायला त्या ठिकाणी यायचे आणि त्यांनी सांगायचं की आम्ही पुरंदरचे आहोत. म्हणजे मला असं वाटतं की त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करणारा तालुका म्हणजे पुरंदर तालुका. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर तालुक्यावरचा. आता या ठिकाणी आज आपण जी जयंती साजरी करतोय, आचार्य यात्रेंचा जन्म सुद्धा पुरंदरचा, उमाजी नाईकांचा जन्म पुरंदरचा, महात्मा फुलेंची कर्मभूमी पुरंदर, खंडोबाने सुद्धा या ठिकाणी अवतार घ्यावा लागला पुरंदरला. भुलेश्वर पासून सगळे अगदी होनाजी बाळापासून अनेक कितीतरी नावं सांगता येतील, हे सर्व त्या ठिकाणी पुरंदरमध्ये जन्माला आलेली नररत्न होते. पुरंदरचं वैभव वाढवण्याचं काम, पुरंदरचं नाव वाढवण्याचं काम त्या ठिकाणी या माध्यमातून झालं. आचार्य यात्रे तर कोडीत गावामध्ये करेचं पाणी प्यायलेले आचार्य यात्रे संपूर्ण जगभरामध्ये स्वतःची कीर्ती त्यांची त्या ठिकाणी निर्माण झाली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही लोक अष्टपैलू म्हणतात, काही द्वादश पैलू म्हणतात. 8 पैलू असेल तर अष्टपैलू, 12 पैलू असेल तर द्वादश पैलू. आचार्य यात्रेनं तर द्वादश पैलू हा शब्द सुद्धा छोटा पडतो. बहुपैलू व्यक्तिमत्व असं त्यांना खरं तर म्हटलं पाहिजे. अनेक पैलू त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. याचं कारण करेचं पाणी. या करेचं पाणी पिलेल्या माणसांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कर्तृत्व करून ठेवलं. मी कामठे साहेबांच्या पासून अनेक झेंडे साहेबांच्या पर्यंत मधुकर झेंडे, चार शुभराजा पकडले, अनेक नावं घेता येतील, पण वेळ बराचसा झालाय त्यामुळे ती नावं घेत नाही. परंतु आचार्य यात्रेंनी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःची कामगिरी करून दाखवण्याचं काम त्यांनी त्या केलं. असं म्हटलं जातं की विनोदपीठाचे म्हणजे विनोदाचं जे विद्यापीठ आहे का विनोदाचं जे पीठ आहे, त्या विनोद पीठाचे 3 आद्य शंकराचार्य होते. त्याच्यामध्ये श्रीपाद कृष्ण कोलटकर, 2 नंबरला राम गणेश गडकरी आणि त्यानंतर आचार्य यात्रे. म्हणजे श्रीपाद कृष्ण कोलटकर असेल, राम गणेश गडकरी असेल, यांचं जे काही त्यावेळेचं विनोद असायचं ते जुळजुळ त्या पाण्यासारखं असायचं, कदाचित खळखळाट त्या ठिकाणी असायचा. पण आचार्य यात्रेंचा विनोद हा त्या ठिकाणी धबधब्यासारखा असायचा. बोला विनोद केल्याच्या नंतर लोक त्या ठिकाणी हसायला सुरुवात करायचे. बाल्यांचा सरळ करण्याचं काम त्यावेळेस खऱ्या अर्थानं आचार्य यात्रेंनी केलं. मी कोलते साहेबांना धन्यवाद देईल की आचार्य यात्रेंच्या स्मृती जागृत ठेवण्याचं काम कोलते साहेबांनी वर्षानुवर्ष या ठिकाणी करायचा प्रयत्न केला. आचार्य यात्रेंच्यासाठी आपण पाहतो की दरवर्षी साहित्य संमेलन असतात. मी त्यांना आता येत खरं तर छोटं साहित्य संमेलन असेल, पण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवडमध्ये आयोजित करणं आणि ग्रामीण भागामध्ये असणारं साहित्य संमेलन त्या ठिकाणी ते शिवधनुष्य पेलण्याचं काम कोलते साहेबांनी यशस्वीरित्या त्या ठिकाणी करून दाखवलं. आणि पुरंदरच्या ह्याच्यामध्ये मानामध्ये शिरपेच्यामध्ये एक तुरा खोवला गेला. हे सुद्धा कोलते साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनं अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं. आपल्याला सगळ्याला त्याबद्दलचा अभिमान वाटत असतो. एक छोटी छोटी गोष्ट असते आणि छोट्या छोट्या गोष्टीतून, छोट्या छोट्या कृतीतून, छोट्या छोट्या घटनेतून एखादी व्यक्ती तयार होते, एखादा प्रदेश तयार होतो, तालुका तयार होतो, संस्था तयार होते. संस्था किंवा एखादा तालुका म्हणजे एक व्यक्ती असा चेहरा नसतो. अनेक लोक यावेळेस एकत्र येतात आणि ते एकत्र येणाऱ्या लोकांनी सामूहिकपणे केलेली कृती म्हणजे अशा प्रकारची गोष्ट असते. शेवटी हे सगळं टीमवर्क असतं. वी फिलिंग त्या ठिकाणी महत्त्वाचे. मी केलं त्यापेक्षा आम्ही केलं या भावनेनं करायचा प्रयत्न केला तर प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. आता जर म्हटलं मी भाषण करतोय, जोरात भाषण करतोय, तर मी बोलतोय ते माझं आहे का, मी कुठेतरी वाचलेलं आहे. ज्या ठिकाणी मी उभा आहे तो डेस्क मी तयार केलाय का, माईक मी तयार केलाय का, मी ज्या ठिकाणी बसलो ते चेअर मी तयार केली का, पॅम्पलेट माझे आहे का, स्पीकर माझा आहे का, काहीच माझं नाही. अनेकांचे हात लागलात त्यावेळेस ते कार्यक्रम होत असतो. म्हणून टीम वर्क आणि वी फिलिंग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम यशस्वी होतात. त्याचं उदाहरण म्हणजे आपलं मराठी साहित्य संमेलन सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी करून दाखवू शकलं. आचार्य यात्रे म्हटलं की लोक विनोदाचंच उदाहरण त्या ठिकाणी घेतात आणि आचार्य यात्रे म्हटलं की सगळेजण खळखळत त्या ठिकाणी हसत राहतात. एक चांगल्या अशा प्रकारची गोष्ट आहे. आता विनोदाचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आता खरं तर कोलते साहेब तुम्ही 1-2 वेळा उदाहरण त्या ठिकाणी दिली होती. ज्यावेळेस व्ही गिरी हे देशाचे राष्ट्रपती होते आणि ते व्ही गिरींच्या बद्दल मराठामध्ये त्यांनी एक फोटो टाकला. म्हणजे व्ही गिरी, कैलासवासी व्ही गिरी, त्यांच्या मिसेस आणि त्यांची 8 मुलं आणि खाली त्यांनी एक मथळा छापला, फोटो छापला पेपरमध्ये आणि खाली मथळाची 8 मुलं होती ना त्या काळामध्ये, त्यात त्यांनी लिहिलं व्ही गिरी यांची कामगिरी. म्हणजे त्या पुन्हा त्याला अपस्ट्रोफी अशा प्रकारचं हे लावलं. अशा प्रकारची उदाहरणं त्यांनी त्या ठिकाणी देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. एकदा असेच सभेमध्ये आचार्य यात्रे बोलत होते. सभा जोरात त्या ठिकाणी चाललेली होती. तेवढ्या समोर काही मिश्किल लोक बसलेली असतात. त्या काळात तर ती जास्त असायची. अलीकडे ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात, पण त्यावेळेस ते होते. खाली एका माणसानं त्या ठिकाणी आत्र्यांचं भाषण सुरू झालं. भाषण सुरू झाल्यानंतर खालून एकाने त्या ठिकाणी आत्र्यांना प्रश्न विचारला. म्हणजे आत्रे साहेब मला एक सांगा, भाषण करण्याच्या पूर्वी गाढवाच्या पाठीवर केस किती असतात? आता भाषण यांचं चाललंय,
विषय वेगळा आहे, पण खाली काही खोडकर लोक असतात, आता सुद्धा नाही का काळं फासतात वगैरे असे प्रकार असतात, तर त्यावेळेस काळं फासायचे प्रकार कदाचित कमी असेल. त्यांनी सांगितलं की आत्रे साहेब गाढवाच्या पाठीवर किती केस असतात ते सांगा. आता आत्रे साहेब मिश्किल त्यांनी म्हटलं असं का, गाढवाच्या पाठीवर किती केस असतात का, मग ये तू व्यासपीठावरती आहे, तुझ्या पाठीवरचे केस मोजून सांगतो. म्हणजे तूच त्या ठिकाणी गाढव आहे. म्हणजे अशा प्रकारचा आता फर्ग्युसन कॉलेजचा उल्लेख केला खाडे साहेबांनी त्या ठिकाणी, ॲडव्होकेट प्रकाश खाडे साहेबांनी. असंच फर्ग्युसन कॉलेजच्या ॲम्पी थिएटरमध्ये ते भाषण देत होते. भाषण सुरू होत असताना त्यावेळेची एक पद्धत होती, सभ्य स्त्री पुरुष हो, किंवा तिथं त्यांनी त्या ठिकाणी बोलताना म्हटलं सभ्य गृहस्थ हो. त्या सभागृहामध्ये तिसऱ्या मजल्यावरती एका विद्यार्थ्यांनी म्हटलं सभ्य गृहस्थ हो. तो म्हटला हो 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 हो. तो मुलगा म्हटला अरे म्हटलं तुला नाही म्हटलं मी, सभ्य ग्रहस्थांसाठी म्हटलं मी, तुला म्हटलेलं नाही, म्हणजे तू त्या ठिकाणी सभ्य नाही, अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केला. एकदा असंच विदर्भामध्ये त्या ठिकाणी भाषणासाठी गेले होते. त्यावेळेस विदर्भ हा काँग्रेसचा बाल्य किल्ला असायचा, काँग्रेसचं प्रचंड मोठं शक्तीस्थळ म्हणजे विदर्भ होतं. आणि त्यावेळेस आचार्य अत्रे काम करायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या सभांना त्या ठिकाणी जायचे. त्या सभेच्या सुरुवातीला 300-400 त्यावेळेचे असणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आले, खादीचे कपडे घातलेले, टोप्या घातलेले, त्या सभेमध्ये आले. आणि सभेमध्ये त्यांनी त्या अगोदर 3 प्रश्न त्यांना विचारले. या प्रश्नांची उत्तरं दिली तर तुम्हाला सभा चालू करता येणार नाही, अन्यथा तुम्हाला सभा चालू करता आधी प्रश्नाची उत्तर द्यायची, मग सभा सुरू करायची. त्यांनी लिखित स्वरूपाचे प्रश्न दिले आणि त्या प्रश्न 3 होते. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता तुम्ही दारू पिता का, दुसरा प्रश्न होता तुमचा वनमालेशी प्रेम संबंध आहेत का, आणि तिसरा प्रश्न होता या प्रश्नांची उत्तरं द्या. त्यांनी ते प्रश्न वाचले. पहिल्यांदा सांगितलं दारू पिता का, हो मी दारू पितो. तुमचे वनमालेशी प्रेम संबंध होते का, त्यांनी सांगितलं हो माझे वनमालेशी प्रेम संबंध होते, पण त्यावेळेस मी काँग्रेस पक्षात होतो. असं म्हटल्यानंतर ते काँग्रेसवाले जे समोर बसले होते ते त्या ठिकाणी निघून गेले. असे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं, प्रासंगिक अशा प्रकारची उदाहरणं त्या ठिकाणी दिली जायचे. उत्तम टीचर ते त्या ठिकाणी होते, म्हणजे त्याला आपण बॅचलर ऑफ टीचर BT अशा प्रकारची पदवी इंग्लंडला घेतलेले, करेच्या पाण्याचे 7-7 खंड त्या ठिकाणी लिहिलेले. खरं तर विनोदाच्या बाबतीमध्ये विनोद त्यांनी बरेचसे केले, काही आत्र्यांनी विनोद केले होते, काही आत्र्यांच्या नावावरती विनोद केले. आचार्य आत्रे असे म्हणाले, स्वतःच सांगतात, असंही बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी झाले. म्हणून आचार्य आत्रे हे एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं की जे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव, श्यामची आई या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. महात्मा फुलेंच्यावरती चित्रपट काढला. एका क्षेत्रात नव्हते, ज्या क्षेत्रामध्ये जात होते त्या क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं नाव आणि कर्तृत्व करून ठेवलं. आणि हे सर्व काम करत असताना एकदा आचार्य असंच झालं, आर्थिक परिस्थिती जरा खालवली, कर्ज बरंचसं त्या ठिकाणी झालं होतं. आणि सकाळी वर्लीला त्या ठिकाणी आचार्य अत्रे फिरायला निघालेले होते. आणि समोर त्यांचा एक मित्र आला, त्यालाही माहिती होतं की आचार्य अत्रेंची आर्थिक परिस्थिती सध्या खालवलेली आहे. ते चालत चाललेले असताना समोरच्या व्यक्तीने त्यांच्या मित्रांना विचारलं जोरात, आजूबाजूलाही लोक चालत चाललेले होते, काय म्हणले बाबूराव चालतच चाललाय, गाडी दिसत नाही, विकली का काय. म्हणजे हुशारच माणसं असतात ना, आनंदाच्या प्रसंगी कौतुक करत नाही. ले काय बाबूराव चालत चाललाय, एकटेच दिसताय, गाडी दिसत नाही, विकली का काय. आता ते आत्रेच होते. आत्रेने उत्तर दिलं हो म्हणले, तुम्ही आता चालत आलाय म्हणले, एकटेच चालताय, आज वहिनी बरोबर दिसत नाही, पळून बिळून गेले का काय. म्हणजे आचार्य अत्रेंचे जे काही त्या ठिकाणचे विनोद असायचे ते समर्पक असायचे. अशा प्रकारचे समर्पक आणि तात्कालिक ताबडतोब अशा प्रकारचे प्रसंग किंवा तशा प्रकारचा हजरजबाबीपणा कधी येऊ शकतो. निरीक्षण लागतं, फिरणं लागतं, वाचन लागतं, चिंतन लागतं, मनन लागतं, बुद्धिमत्ता तीव्र लागते. या सगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात, त्याच वेळेस आपण लगेच डिलिव्हर करू शकतो, लगेच त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. अदरवाईज एवढं लगेच प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तर देणं शक्य नाही. त्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा त्या विनोदाचे आहेत. मला वाटतं 7-8 मिनिटं झालेत, आता 1.5-1 मिनिट राहिलेलं दिसतंय. विनोदाचे वेगळे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये अतिशयोक्तीचा एक अलंकार त्या ठिकाणी आहे. त्यावेळेस बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे रशियाला गेले होते, तिथून ते परत आले. त्यांचा सत्कार ठेवला होता पुण्यामध्ये, आणि सत्कार ठेवल्यानंतर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव गाडगे होते. विठ्ठलराव गाडगे भाषण करत असताना त्यांना सांगायचे, आत्रे विनोद करतात, चांगला विनोद करतात, लोकांना ते भरपूर हसवतात, आणि गर्दीला सुद्धा आत्र्यांचं वेड आहे आणि आत्र्यांना सुद्धा गर्दीचं वेड आहे. पण आत्र्यांच्या विनोदामध्ये अतिशयोक्ती फार असते. ते म्हणतात 10,000 वर्षात असा माणूस, म्हणजे अतिशयोक्ती असायचीच. त्यानंतर आत्रे भाषणाला उभे राहिले. आता त्यावेळेस बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे तिथं बसले होते, काकासाहेब गाडगिळांचे चिरंजीव. त्यांनी भाषण करायला सुरुवात केल्यानंतर सांगितले, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे सांगितलं की आत्रे विनोद करतात, पण त्या विनोदामध्ये अतिशयोक्ती फार असते. आणि मग त्यांनी पुढे बोलायला सुरुवात केली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे हे काकासाहेब गाडगिळांचे चिरंजीव आहेत,
आणि पुन्हा त्यांच्याकडे ओळून म्हणले, यात काय अतिशयोक्ती आहे का? म्हणजे हे आत्रे असं वेगळ्या प्रकारचं रसायन होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील. पण मी या निमित्तानं एवढंच म्हणेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर रामराजे निंबाळकर साहेब आपल्याकडे आलेत, कार्यक्रमाला उपस्थित राहिले, कार्यक्रमाची उंची त्या ठिकाणी त्यांनी वाढवली. ते स्वतः लॉचे विद्यार्थी आहेत, तेही त्या ठिकाणी प्रिन्सिपल म्हणून त्यांनी काम केले. कृष्णा खोरेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम केले. त्या सगळा जो परिसर मानखटा असेल किंवा त्यावेळेचा फलटण असेल, या सगळ्या परिसरामधलं वाळवंटाचं नंदनवन, महाराणाचं नंदनवन करण्याचं काम रामराजेंनी त्या ठिकाणी केलंय. आज आत्ता उल्लेख करत असताना PDCC बँकेचा जरी उल्लेख केला असला तरी कोलते साहेब त्या ठिकाणी PDCC बँकेचा कारभार करत असताना जसं दादांचं सातत्यानं मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं आणि त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून PDCC बँकेची प्रगती होत असली तरी मला आठवतं की ज्या ज्यावेळेस अनेक मिटिंगच्या संदर्भात ज्यावेळेस त्या ठिकाणी रामराजे निंबाळकर साहेब मिटिंगला असतात, वेगवेगळ्या बँकांचे प्रश्न त्या ठिकाणी असतात, त्यावेळेस आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना, सहकारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम राजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. मलाही ज्या वेळेस कुठेही कोणत्याही कार्यक्रमामध्ये मिटिंगमध्ये गाठ पडल्यानंतर बँक कशी चालली, भविष्यात अशा प्रकारे अडचणी येऊ शकतात, हे बँकेसमोरचे इश्यूज आहेत, बँकेसमोर अशा प्रकारची आव्हानं आहेत आणि या सगळ्या जागतिकीकरणामध्ये त्याला तोंड द्यायचं असेल, आपल्या सगळ्यांना बदलावं लागेल, आपल्या बँक व्यवस्था बदलावी लागेल आणि काळाबरोबर आपण झालो नाही तर आपण पाठीमागे पडू. अशा प्रकारच्या आवश्यक त्या सूचना सातत्यानं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो. याच्याबद्दल आमच्याही सारख्या कार्यकर्त्यांना समाधान वाटतं. पाठीवर थाप मारणं आणि भविष्यात येणाऱ्या आव्हानांची चाहूल त्यांना असते, त्याच्याबद्दल मार्गदर्शन करून सजग करण्याचं काम त्यावेळेस ते त्या ठिकाणी करत असतात. आणि शेवटचं एक उदाहरण देतो आणि मी माझं मनोगत त्या ठिकाणी थांबवतो. मी स्वतः खरं तर आचार्य प्रतिष्ठानमध्ये प्राध्यापक होतो. कोलते साहेबांच्याकडे त्यावेळेस मी 4 वर्ष जेजुरी कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत होतो. एकदा आचार्य अत्रे बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, खरं आचार्य अत्रे म्हटलं की त्या ठिकाणी जे आपण पाहतो की महाराष्ट्राच्या जी एकीकरण आहे ते महाराष्ट्र एकीकरणाच्या संदर्भात ते एक चळवळ त्या ठिकाणी चालू होतं आणि त्या चळवळीमध्ये सका पाटील नावाचे एक ग्रस्त त्या ठिकाणी होते. त्यांचं सका पाटील त्यांचं नाव होतं, पण ते आत्रे त्यांच्यावरती टीका करताना त्यांना सका पाटील नाही, नासका पाटील असा त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करायचे. त्यांच्यावरती टीका करताना एकदा ते म्हटले, कधी कधी 2 चांगल्या घटनांमध्ये एखादी वाईट घटना घडतेच, निसर्गाचं काय चक्र असतं काय माहीत नाही. आणि पुढे बोलायला सुरुवात केली. म्हणजे 13 ऑगस्ट चांगली घटना घडली. म्हणजे काय घडली? 13 ऑगस्टला चांगली घटना घडली म्हणजे मी जन्माला आलो, म्हणजे आचार्य अत्रे, आणि विनोद जन्माला आला माझ्या निमित्तानं. 15 ऑगस्टला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य जन्माला आलं. पण मध्येच 14 ऑगस्टला एक वाईट घटना घडली आणि आज सका पाटील जन्माला आला 14 ऑगस्टला. कारण तो त्या ठिकाणी महाराष्ट्राचं एकीकरण करायचं चाललं होतं, बेळगावचं हे लढा चालू होता, त्या लढ्याला ते विरोध करत होते. म्हणून आचार्य अत्रे सुद्धा त्यांच्यावरती त्या ठिकाणी टीका करायचे. असो, बाकीचं बोलण्यासारखं बरंच असलं तर एका चांगलं दिवसभरामध्ये अतिशय उत्तम प्रकारचे कार्यक्रम असतात. कोलते साहेब त्या ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग, त्यांचं नियोजन, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स, त्यांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक दिग्गज लोकांना कोलते साहेब पुरंदरमध्ये आणतात. त्यानंतर आचार्य अत्रे जयंती किंवा मराठी साहित्य संमेलन या निमित्तानं मोठ्या मोठ्या दिग्गज लोकांची गाठभेट त्या निमित्तानं होते. ती माणसं पाहायला मिळतात, ती माणसं ऐकायला मिळतात, त्यांचं चरित्र आपल्याला समजतं, त्याच्यातून प्रेरणा घेता येते आणि स्वतःचं चरित्र घडवायचा प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. हे काम वर्षानुवर्ष कोलते साहेब त्या ठिकाणी करत असतात. त्याबद्दल टाळ्या वाजून आपण त्यांचंही त्या ठिकाणी कौतुक करूया. हा खरं तर यज्ञ आहे, हे एका दिवसात घडणारी गोष्ट नाही. एक कार्यक्रम घ्यायचा तर किती टेन्शन असतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोक येतील का, माणसं येतील का, बसतील का, थांबतील का, मध्येच जातील का, अनेक टेन्शन असतात आणि सगळं प्लॅनिंग लिहिलंया त्या ठिकाणी कोलते साहेब करतात. म्हणून या मराठी साहित्य संमेलनाला मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आचार्य अत्रेंची जयंती आहे, त्यांच्या आपण स्मृती आठवू, आपण आपल्या आयुष्यामध्ये असंच हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करू. एवढंच मी त्यानिमित्तानं सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद.